सिंधुदुर्गामध्ये ठाकरे गटाला खिंडार पडलेला आहे। माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। महत्त्वाचा चेहरा गमावल्याने ठाकरे गटामध्ये पोकळी निर्माण झाली आहे। दसरा मेळाव्यामध्ये राजन तेली यांनी हाती धनुष्यबाण घेतलाय। आणि आज संघटनेची बांधणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती, जे आम्ही सांगत होतो, ते दुर्दैवाने त्याकडे होताना दिसत नाही। आणि म्हणून मग शेवटी त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळायला पाहिजे। जिल्हा परिषद नगरपालिका शेवटी विधानसभा 5 वर्षांनी एकदा येतात, ह्या जिल्हा परिषद पंचायत समित्या 5 वर्षांनी येतात। विधानसभेला एखादाच उमेदवार असतो, पण ह्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांवर नाही तर अन्याय होऊ शकतो। आणि म्हणून त्यांच्यासाठी जे आपल्यासाठी राबले त्यांच्यासाठी हा निर्णय घेणं या ठिकाणी मला योग्य वाटलं। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर, पाहूयात। निश्चितच जगदीश, जर पाहिलं तर काल दसरा मेळाव्याच्या निमित्ताने माजी आमदार राजन तेली यांनी काल पक्षप्रवेश केला। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये हा पक्षप्रवेश झाला आणि मोठा गाजावाजा करत हा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर राजन तेली यांच्यामुळे सिंधुदुर्गच्या राजकारणात काही फरक पडेल का असं चित्र जे आहे ते काहीसं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र एकंदरीत जर पाहिलं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार या ठिकाणी नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं की शिवसेना ही औषधाला देखील शिल्लक ठेवणार नाही, असा चंग आहे तो बांधला होता। तर राणे यांचे दोन्ही पुत्र निलेश राणे असतील, जे विद्यमान आमदार आहेत, त्याचप्रमाणे पालकमंत्री म्हणून नितेश राणे जे आहेत, हे वारंवार सध्या जर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या उभाटा गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचा दर दिवशी पक्षप्रवेश करताना पाहायला मिळतात। आणि त्यातच अगदी कालचा जो पक्षप्रवेश आहे तो अगदी मोठा म्हणावा लागेल, कारण या ठिकाणी माजी आमदारांचा पक्षप्रवेश जो आहे तो उभाटा सेनेमधून शिंदेच्या सेनेमध्ये झालेला आपण सर्वांनीच पाहिला। आणि जर दुसरी बाजू बघितली तर या ठिकाणी शिंदेच्या प्रभुत्व जे आहे, मतांचं प्रभुत्व आहे, हे सध्या सिंधुदुर्गात वाढलेलं, कारण या ठिकाणी दोन जे आमदार आहेत हे निलेश राणे त्याचप्रमाणे दीपक केसरकर यांच्या रूपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या विद्यमान आमदार म्हणून आहेत। तर त्याचप्रमाणे माजी आमदारांचा प्रवेश झाल्यामुळे काहीसं संख्याबळ जे आहे ते देखील वाढलेलं पाहायला मिळेल, कारण दीपक केसरकरांच्या विरोधामध्ये उभाटा सेनेमधून या ठिकाणी माजी आमदार राजन तेली हे देखील उभे होते। मात्र दीपक केसरकरांच्या खालोखालचं मताधिक्य जर असेल तर ते राजन तेली यांना मिळालं होतं आणि त्यामुळे राजन तेली यांचा देखील वर्चस्व जे आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। मात्र उभाटा सेनेला याचा मोठा धक्का बसेल, याचा फटका बसेल एवढं मात्र निश्चित आहे। आज पत्रकार परिषद घेऊन वैभव नाईक जे माजी आमदार आहेत त्यांनी जाहीर केलं होतं की तेलींच्या जाण्याने शिवसेनेचा कोणताही म्हणजे ठाकरे सेनेच्या कोणताही परिणाम जो आहे तो होणार नाही। मात्र सद्यस्थितीला जर पाहिलं तर ठाकरे सेनेचं मनोबल जे आहे ते सध्या काहीसं ढासळलेलं पाहायला मिळत आहे। जे कार्यकर्ते आहेत हे संभ्रमावस्थेत आहेत। त्याचप्रमाणे पक्षांच्या अशा पद्धतीने पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जर पक्षप्रवेश केले तर जे उभाटा सेनेकडे उरलेली सेना आहे यांचं मनोबल देखील वाढवण्याची सध्या गरज आहे, असं काहीसं चित्र जे आहे सिंधुदुर्गात पाहायला मिळतंय। जगदीश, दुसरी बाजू जर बघितली तर सध्या या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी राजन तेली असतील यांचा पक्षप्रवेश होतोय। आगामी काही दिवसात अगदी 2 वड्या नेत्यांचा देखील प्रवेश जो आहे तो देखील होणार असल्याची चिन्ह जी आहे ती सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच उभाटा सेना जी आहे ती कुठेतरी डळमळीत झाली आहे का असं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। जगदीश।